मित्रांनो, इंस्टाग्रामवरती एक गांडूळ वादळ आलेलं आहे. त्याचं नाव आहे CJP. आपल्या सर्वांनाच माहिती असेल, कॉकरोच जनता पार्टी. तर मित्रांनो, हे जे वादळ आहे, ते वादळ काही थांबायला तयारच नाही. पण आपली पण युवा पिढी कशी आहे माहिती आहे का? ते आपल्याला मेंढराचा कळप माहीत असेल. एक मेंढी जर गेली त्या कोणत्याही ढवामध्ये असेल, खड्ड्यामध्ये असेल, बाकीच्या सगळ्या मेंढ्या त्याबरोबरच जातात. तर कॉकरोच जनता पार्टीचा उदय होण्यामागे भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI सूर्यकांत यांचा सर्वात मोठा हात आहे. तर तो कसा? तर पहा, मुख्य कारण 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या खोट्या प्रकरणाचा संदर्भ देताना बेरोजगारी आणि यंत्रणेवर टीका करणाऱ्या काही घटकांबाबत बोलताना झुरळ असा शब्दप्रयोग केला. त्यानंतर स्पष्टीकरण दिले की हा शब्द सामान्य बेरोजगार तरुणांसाठी नव्हता, मात्र यामुळे त्रस्त आणि नाराज झालेल्या तरुणांनी भावनांना वाट करून देण्यासाठी अभिजित यांनी उपरोधाने जर सर्व झुरळ एकत्र आले तर अशी पोस्ट करून या पार्टीची स्थापना केली. पण आपले जे युवा पिढी आहे ती थांबायला तयार नाही. कारण आपल्या युवा पिढीला अशाच पद्धतीनं एकाला फॉलो केलं का त्याला फॉलोच करत जायचं आणि भावनामध्ये वाहत जाण्याचा प्रकार आपली युवा पिढी करते. आणि हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे ती कोणाला टार्गेट करते, तर ते BJPला टार्गेट करते सीधे. म्हणजे 7 मिलियन काहीतरी त्याचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. आणि ही जी पार्टी आहे, जे की सध्या उदयोन्मुख पार्टी म्हणलं तरी चालेल. म्हणजेच विचार करा, अक्कलशून्य अक्कलशून्य लोक आहेत काही, आणि त्याचबरोबर युवा पिढी पण अशी अक्कलशून्य झालेली आहे. कशा पद्धतीनं हा माइंड गेम खेळला जातो, आपल्या मुलांना काही कळत नाही. मला एक म्हणायचं आहे, की या ज्या पार्टीचा विचार आहे, त्यांनी आपले टर्म्स अँड कंडिशन असे बरेच काही त्यांची पंचसूत्री असेल किंवा त्यांचे अटी असतील, त्यांनी पण ते लागू केले, जसे की बाकीच्या पार्ट्या करतात. पण यामध्ये थोडक्यात मुद्दा आहे, जी हे कॉकरोच जनता पार्टी आहे, ती कुठे आहे? तर ती आहे Instagramवर. Instagramवर आहे. आणि जो त्याचा फाउंडर आहे, तो फाउंडर कुठं कुठे आहे माहीत आहे का? हे तुम्हा सगळ्यांना माहिती नसेल. आणि तुम्ही आहात भारतात. काही अदर देशामध्ये असतील, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतरही. भारतावर चुकीच्या पद्धतीने कमेंट करणं, भारताबद्दल षडयंत्र रचणं, असे पार्ट्या Instagramवर येऊन अशी कामं करतात. आणि जे फॉलोअर्स आहेत ते बिनडोक आहेत. भारतातील असतील तर समजात जास्त बिनडोक आहेत. या पार्टीला समजात जास्त बऱ्यापैकी लोक जे आहेत ते कुठून आहेत? तर ते बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आहेत. हे तुम्ही पहिल्यांदा पहा आणि त्यानंतर शहानिशा करूनच त्याला फॉलो करा. पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे पेज आहे Instagramवरती, ते कुठून आहे माहीत आहे का? ते आहे USA बेस आहे. आणि तो जो बसलेला आहे ना फाउंडर, तो फाउंडर आहे अमेरिकेमध्ये. USA मध्ये बसून तो तिथून आपल्याला इन्स्ट्रक्शन देतो आहे आणि तुम्ही तो इन्स्ट्रक्शन फॉलो करता. एवढं तरी अक्कल पाहिजे युवा पिढीला, की कशा पद्धतीने तुमच्यासोबत जो माइंड गेम आहे तो खेळला जातो आणि आपल्या भारतामध्ये काय कशा पद्धतीने दहशत निर्माण करणे किंवा भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने गतिविधी करायला मजबूर करणे, जे जेनजी आहेत त्या जेनजीला भडकवण्याचं काम कोण करते? तर अशा Instagram हँडलहून होतं. अशा पार्ट्या करतात जे की Instagramवर येतात. मला एक समजत नाही, याला पार्टी कोणी घोषित केलं? Instagramहून पार्टी चलते का? निवडणुका होतात का? आता तर एवढं अक्कलशून्य चाललेलं आहे Instagramवरती आणि Facebookवरती अशा काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. मराठवाडा जिल्हा अध्यक्ष, मराठवाडा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सांगलीचा जिल्हा अध्यक्ष, नांदेडचा उपाध्यक्ष, असे या पद्धतीचे काही हे चालू आहेत. काय अध्यक्ष, उपाध्यक्ष, काय चाललंय काय नाही? कुठेतरी तुम्ही निवडून येणार आहात का? कोण्या सिस्टममध्ये जाणार आहात का? याचा तरी थोडा विचार यायला हवा या Instagramवरती. आणि एवढंच नाही, तर हे जे Instagram जे पेज आहे, जे कॉकरोच जनता पार्टीचं, ते समजा USA बेस आहे आणि त्याचा उपयोग चुकीच्या गतिविधी करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. आणि जो फाउंडर आहे, तो काय त्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट काहीतरी आहे बहुतेक. आणि तो कोण आहे माहीत आहे का? तो आम आदमी पार्टीचा खासमखास आदमी होता. काय तो आणखी असेल काय? त्याचे धागेदोरे त्या आम आदमी पार्टीसोबत आहेत. मी BJP किंवा आम आदमी पार्टी याचं काहीही घेणं देणं नाही. तो जो फाउंडर आहे तो काय बोलतो माहिती आहे का? तो बोलतो BJPला अनफॉलो मारा. BJPचं जे अकाउंट आहे तो कोण्या पार्टीसोबत टार्गेट करतो? आपण कोण्या ठिकाणी आहोत?
ते सत्तेत आहेत, आपण फक्त इंस्टाग्रामवरती आहोत. थोडा तरी विचार पाहिजे. आणि ती जी पार्टी आहे, ती पार्टी भरपूर दिवसाच्या मेहनतीने 8.7 मिलियन काहीतरी फॉलोअर्स समथिंग गेन केले असतील. तुम्ही काय करताय? तुम्ही आता 12 मिलियन, 14 मिलियन, 15, 20 मिलियन असे मिलियन गाठतच जाल. पण एक ना एक दिवस तुम्ही हा जो फॉलोअर्सचा टप्पा आहे ना, तो कुठेतरी थांबेलच. आणि तो थांबणारच. कारण कारण की हा ट्रेंड आहे. ट्रेंड एक ना एक दिवस बरोबर धडामशी खाली पडणार. कशा पद्धतीने? धडाम. तो पडल्यानंतर काय होईल माहिती आहे का? तो पडल्यानंतर तुम्हा सगळ्याला जेन झी असतील, कोणी युवा पिढी असतील, त्या पिढीला कळेल की आपण कुणाला फॉलो केलो. तुम्ही निवडून येणार आहात का? जसे की कशा पद्धतीने तुम्ही सांगताय, मी तालुका अध्यक्ष, हे अमुक झुरळ पार्टीचे, मी हे झालो, ते झालो. असे नुसते पोस्ट पाहायला मिळत आहेत. त्यानं काय होणार काय? तुम्ही सत्तेमध्ये आहात का? होणार का सत्तेमध्ये? तुम्ही काय चेंजेस आणणार? त्याबद्दल थोडक्यामध्ये तुम्ही काही करणार आहात का? एवढं तरी माहीत आहे की आपलं भविष्य कुठं आहे. आणि जे 14 मिलियन 20 मिलियन होणार आहेत, त्यामध्ये मेंबर किती जोडले जात आहेत माहीत आहे का तुम्हाला? त्यामध्ये मेंबर किती जोडले जात आहेत? त्या मेंबरशिपचा फायदा काय होतो? ते कोणाला फायदा होतो? मेंबरशिप कोणाला मिळते? मेंबर जुडताय, नुसते मेंबर जुडतायत त्यामध्ये. त्याचा फायदा कोणाला होतो? एवढा तरी विचार करायला हवं. आणि त्या पार्टीबद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे. काय? तो एवढ्या व्हिडिओमध्ये काही बोलता येणार नाही. हा व्हिडिओ भरपूर लांब झालेला आहे. त्यामुळे नेक्स्ट पार्टसाठी तुम्ही आपल्याला फॉलो नक्की करा. नक्की फॉलो करणार मला माहिती आहे. कारण तुम्हाला झुरळ पार्टीबद्दल भरपूर काही जाणून घ्यायचं आहे. असे खुलासे होणार आहेत. आणखी एक तुम्हाला शॉकिंग देतो तुम्हाला. थोड्याच वेळापूर्वी म्हणजे 1-2 तास झाले असतील. झुरळ पार्टीचं काय? ट्विटर हँडल बॅन, ट्विटर हँडल बॅन. त्याचा जो फाउंडर आहे तो रडत आहे. त्याला ओ-टी-पी येत आहेत म्हणे. कशासाठी? पासवर्ड. त्याचा जो इंस्टाग्राम हँडल आहे, तो जो काही आपलं कॉकरोच पार्टी, जनता पार्टीचं, ते हँडल एक ना एक दिवस नक्की उडणार. त्याला काय पासवर्ड जो रिसेट करण्यात येतो किंवा त्याचं हॅकिंगसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. काय होणार आहे याने? तुम्ही जेन आणखी काय करणार? दुसरे इंस्टाग्राम पेज खोलणार. अरे तुमच्यापेक्षा अजून कित्येक जणांनी आतापर्यंत जेवढे इंस्टाग्राम पेज झुरळ पार्टीच्या नावाने किती 4-5 दिवस झालं चालू आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं झुरळ पार्टीचे नुसते काय हे काढलेले आहेत. इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, आणखी काही यूट्यूबवर सुद्धा यूट्यूब चॅनल आले असतील. त्यामुळे ट्विटर गेलेलं आहे. आता इंस्टाग्राम वाचवण्यात तुम्ही काय जेवढी जद्दोजहद लावता येईल तेवढी लावा. काही होणार नाही. आणि स्टे ट्यून, बघत राहा, वॉच करत राहा. सेकंड पार्टमध्ये आणखी काहीतरी आपल्याला माहिती मिळणार. त्यासाठी फॉलो नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.